21व्या शतकामध्ये आज शेतकरी फक्त अन्नदाता नसून तो एक ऊर्जादाता देखील आहे। ते कसं आज आपण बघूया, पण त्या अगोदर आम्ही भूमिपुत्र चॅनलला फॉलो नक्की करा। हा नवीन बायोगॅसचा प्लांट आपल्या शेतावर आपण इन्स्टॉल केला आहे। या इनलेट चेंबरमधून आपण शेणाची स्लरी करून यामध्ये ॲड करतो। ही स्लरी या डायजेस्टरमध्ये जाते, याला जीवाणू व्यवस्थितपणे कुजवतात आणि त्यानंतर ते कुजलेलं शेण त्या ठिकाणी या आउटलेटमधून आपल्याला बाहेर पडताना दिसते। एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला या डायजेस्टरमधून जे जीवाणू त्या ठिकाणी कुजवतात त्यामुळे एक मिथेन गॅस आपल्याला बाहेर पडताना दिसतो। टँकच्या या वरच्या भागामध्ये तो स्टोअर होतो आणि या छिद्राच्या सहाय्याने आपण याला पाईप कनेक्ट करून तो मिथेन गॅस आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी उपयोगात आणू शकतो। गावाकडे बऱ्याचदा गॅस सिलेंडर्स अवेलेबल नसतात, त्यावेळेस आपण ह्या बायोगॅसचा योग्य वापर करू शकतो आणि शेतकऱ्याला ऊर्जादाता देखील बनवू शकतो। ज्या भागामध्ये सावली आहे अशा भागातच आपण बायोगॅस इन्स्टॉल करावा, जेणेकरून जीवाणूंना योग्य वाढ होण्यासाठी योग्य वातावरण मिळेल।